क्या मांगू कुछ थिर न रहाई, देखत नैन चला जग जाई। एक लख पूत सवा लख नाती, उस रावण के दीवान बाती। आता परमात्मा म्हणतात की तुम्ही अजान आहात, अध्यात्म ज्ञानहीन आहात, म्हणून संसारातल्या व्यवस्थांना, वस्तूंना, पदार्थांनाच तुम्ही संतांकडे मागण्यासाठी येता व मंदिरांमध्ये व कुठे डोंगरांवर जिथेही तुम्ही जाता एकच हेतू घेऊन जाता। परमात्मा म्हणतात निसंतानच संतानाची डिमांड करतो, निर्धन धनाची इच्छा करतो आणि अंधळा डोळेच मागतो, रोगी आरोग्य मागतो आणि काहीच भक्त असे असतात की ते फक्त परमात्माच मागतात। तर ज्यांना केवळ परमात्मा हवा असतो ती इच्छा तुमची श्रेष्ठ आहे। बाकी जे ज्या इच्छांसाठी तुम्ही भगवानाची भक्ती करता आहात ठीक आहे, जर तुम्हाला संत पूर्ण मिळतो आणि तुम्ही ही डिमांड तिथे करता तर ती सुखे तर तुम्हाला मिळतीलच, पण मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश बाकी राहील। तर परमात्मा म्हणतात क्या मांगू कुछ थिर ना रहाई, और देखत नैन चला जग जाई। माझ्या डोळ्यान देखत जग जाते सोडून भरलेल्या पूर्ण कुटुंबाला, छोट्या छोट्या मुलांना, आई वडील मरून जातात सोडून ते भटकत राहतात, कोणाचा पती मरतो, कोणाची पत्नी मरते, कोणाची मुलं त्यांच्या डोळ्यान देखत सर्वच मरतात। तर परमात्मा आठवण करून देऊ इच्छितात की मनुष्य जीवन पाक है, जो नहीं रटे हरिनाम, और जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम। ह्याचा मूळ उद्देश आठवण करून देत समजावू पाहत आहेत कबीर परमेश्वरजी की मनुष्य जीवन मिळवून जर तुम्ही परमात्म्याची भक्ती नाही केली आणि इतर बाकी अन्य वस्तूंचीच डिमांड करून आपलं जीवन नष्ट करून निघून गेले, तुम्ही मनुष्य जन्माचा लाभ नाही करून घेतला। आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला हे ज्ञान देण्याचा उद्देश परमात्म्याचा हाच आहे की तुम्ही ह्या वाईट लोकातील व्यवस्थांशी परिचित व्हावं चांगल्या प्रकारे, आणि जोपर्यंत या काळाच्या लोकाशी तुम्ही परिचित होणार नाही तोपर्यंत हीच डिमांड करत करत तुम्ही परम संताकडे येऊनही ही डिमांड करत करत आपलं जीवन व्यर्थ कराल। म्हणून तुम्हाला सत्संगामध्ये बोलावलं जातं आणि सत्संगात तुम्हाला यथार्थ ज्ञान सांगितलं जातं जे परमात्म्याने तुमच्यासाठी सुरक्षित ठेवलं होतं। आत्तापर्यंत याच पिढीसाठी दासाचा उद्देश हा नाहीये की तुम्ही दुःखी आहात तो दुःखी आधी हेच मागतो की माझं संकट निवारण होऊ दे। दासाला हे म्हणायचंय की ह्याच्या बरोबरच परमात्म्याची पण इच्छा तुमच्यात प्रबळ हो, आणि मग ती सुख तर तुम्हाला अवश्य मिळतील, ती तर मिळतीलच मिळतील, पण केवळ त्यांनाच उद्देश मानून साधना करणं हे व्यर्थ सांगितलंय। इच्छा रूपी भक्ति कराही, वो सुख सागर जाते नाही। केवळ इथल्या सांसारिक सुखांची इच्छा ठेवून जे साधना करतात ते मोक्ष प्राप्ती नाही करू शकत, आणि जी साधना परमेश्वराने येऊन सांगितली आहे व दास तुम्हाला प्रदान करतोय याच्यात तुम्हाला मागण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही। ठीक आहे, दुःखी व्यक्ती आहे, प्रार्थना तर करतच राहणार जोपर्यंत त्याचं ते दुःख, त्याच्या पायात रुतलेला काटा, तो कर्मरूपी काटा नाही निघत
पण आम्ही जी तुम्हाला साधना देतो, हा दास जे सांगतो परमात्म्याने दिलेलं ज्ञान, या साधनेने तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळी सुख मिळतील जर तुम्ही मर्यादेत राहून ही साधना शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिलात. राम नाम रटते रहो, राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण, कब हो तो दीन दयाल के भनक पड़ेगी कान. अंतिम श्वासापर्यंत ही भक्ती करत राहा आणि जेव्हा याचं फळ येईल मिळेल तेव्हा तुम्हाला सर्व सुख मिळतील. जसं कोणी गहू पेरतो तर गहू पेरणाऱ्याचा उद्देश भुसा बनवणं नसतो, चारा बनवणं नसतो पशूंचा. त्याचा उद्देश असतो की हा गहू जीवनदाता आहे, माझी मुलं पण आहार प्राप्त करतील आणि आम्हाला पण आहार प्राप्त होईल. पण गव्हाच्या सोबतच तो चारा तर ऑटोमॅटिकलीच बनतो, तो भुसा तर आपोआपच बनतो, त्याची गरजच पडत नाही हा विचार करायची की नाही भुसा तयार करू. आता गहू प्राप्तीचा उद्देश घेऊन शेतकरी शेती करतो. जर तो चाऱ्याच्या उद्देशाने शेती करेल तर त्याला पूर्ण पिकू देणार नाही, त्याला आधीच कापून पशूंना टाकेल आणि स्वतः पण उपाशी मरेल आणि परिवार पण त्याचा भुकेमुळे मृत्यूला प्राप्त होईल. म्हणून दास तुम्हाला सांगतो की तुम्ही केवळ ह्या भुशाभिशाला नका मागू. जो दासाने तुम्हाला विधी सांगितला आहे त्यामध्ये तुम्हाला हे तर ऑटोमॅटिकली मिळणारच मिळणार. तुम्ही उद्देश ठेवा मोक्ष प्राप्तीचा, तर दास तुम्हाला जी भक्ती प्रदान करतो आहे ही गॉड गिव्हन आहे. हे कोणा ऐऱ्या गैऱ्याची गीते नाही आहेत, हे परमात्म्याने दिलेले विधान आहे जे तुमच्या समक्ष ठेवले जाते. आणि ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांनाही हीच साधना सांगितली गेली होती जो आज तुमचा डाव लागला आहे. तर दास तुम्हाला पुन्हा पुन्हा ही प्रार्थना करतोय तुम्हाला की या भक्तीला सफल करा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.